रूप पाहता लोचने सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी सुख झाले वो साजणी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी सुखाचे आगर म्हणा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल देवी
सोनियाचा दिवस आजी अमृते पाहाला सोनियाचा दिवस आजी अमृते पाहाला सोनियाचा दिवस आजी अमृते पाहाला सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला सोनियाचा दिवस आजी अमृते पाहाला सोनियाचा दिवस आजी अमृते पाहाला सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला सोनियाचा दिवस अमृते पाहिला नाम आठविता रूपी प्रगट पै झाला नाम आठविता रूपी प्रगट पै झाला गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना अनोन विसंबे हरी जगत्रय जीवना अनोन विसंबे हरी जगत्रय जीवना गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना अनोन विसंबे हरी जगत्रय जीवना जगत्रय जीवना गोपाळा रे तुझे ध्यान लागो गोपाळा रे तुझे ध्यान लागो तनो मनो शरणा विनाटलो तुझे पायी तनु मनो शरणा विनाटलो तुझे पायी पापर कुमादेवी मला वाचुनी अनुनेणे काई अनुनेणे काई पापर कुमादेवी मला वाचुनी अनुनेणे काई अनुनेणे काई बापर कुमादेवी मला वाचोनी अनुनेणे काई बापर कुमादेवी मला वाचोनी अनुनेणे काई गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना बापर कुमादेवी वाचोनी अनुनेणे काई बापर कुमादेवी अनुनेणे काई गोपाळा रे तुझे ध्यान लागो गोपाळा रे तुझे ध्यान लागो
विठोबा रखुमाई विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा बोला सोनियाचा दिवस आजी अमृते पहाला सोनियाचा दिवस आजी अमृते पहाला नाम आठविता रूपी प्रगट पै झाला नाम आठविता रूपी प्रगट पै झाला गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना अनून विसंबे हरी जगत्रय जीवना तनु मनु शरण विनटलो तुझे पायी तनु मनु शरण विनटलो तुझे पायी बाप रखुमा देवीवरा वाचोनी अनु नेणे काही गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना अनून विसंबे हरे जगत्रय जीवना पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका योग ध्यान समायुक्तम निष्प्रपंचम परिग्रहम प्रसन्नं वदनं शान्तं मंगलं सुमनोहरं ज्ञानवैराग्यसम्पन्न अखण्ड निजबोधरूपं पूर्णब्रह्मा श्री सद्गुरे वामनाय नमोऽस्तु ते नसे आप पर ऐसा जगी जो महात्मा विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा तिथी माघ पौर्णिमा साधोनी वाट धरिले निजधामा नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा मस्तक माझा पायावरी या वारकरे संतांच्या सोनियाचा दिवस आजी अमृते पहाला नाम आठविता रूपी प्रगट पै झाला गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना अनून विसंबे हरी जगत्रय जीवना विठ्ठला विठ्ठला सोनियाचा दिवस आजी अमृते पहाला नाम आठविता रूपी प्रगट पै झाला गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना अनून विसंबे हरी जगत्रय जीवना महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पंढरीनाथ परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली वैराग्यमूर्ती जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज
स्वानंद सुखनिवासी प्रातःस्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरू श्री वामन बाबा, सद्गुरू श्री सावाराम बाबा महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो. माझ्यासमोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने, वयाने, अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार, मातृभगिनी, श्रोता, गायक, वादक आदी करून कलाकार वर्ग, तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ करतो. विठ्ठला विठ्ठला. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा आहे. अभंग 3 चरणांचा आहे. अनेकांच्या परिचयाचा पाठांतरातला सुप्रसिद्ध अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या जीवनात घडलेल्या एका अपूर्व घटनेचा आनंद व्यक्त केलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनात एक अत्यंत विलक्षण अशी घटना घडलेली आहे की त्या घटनेकडे पाहून ज्ञानेश्वर महाराजांना आनंद व्यक्त करावा वाटला आणि तो आनंद ज्ञानेश्वर महाराजांनी सोनियाचा दिवस आजी अमृते पहाला या शब्दातून व्यक्त केलेला आहे. आपल्याला एखाद्या घटनेचा आनंद व्हावा, आपल्याला एखाद्या घटनेचा आनंद व्हावा आणि आपल्याला झालेला आनंद आपण जगाला सांगावा हा माणसाचा एक स्वभाव आहे. आपल्याला झालेला आनंद आपण जगाला ओरडून सांगावा असं आपल्याला वाटत असतं. आपण आपलं दुःख लोकांना सांगतो की आनंद सांगतो मला सांगावं. काय सांगता? आपण आनंद सांगतो. आपलं दुःख आपण कोणाला सांगतो का? आपलं दुःख आपण कोणाला सांगत नाही. आम्हाला संसारात फार दुःख आहे पण आपण कोणाला सांगतो का? तुम्ही हो नाही म्हणत चला ना जरा. असं आपण नाही कोणाला सांगत. दुःख आम्ही कोणालाच सांगत नाही. आमच्या दुःखाच्या वार्ता आम्ही कोणाला सांगत नाही. पण एखादी आनंद वार्ता असेल तर ती आपण जगाला सांगतो की नाही? नक्की सांगत असतो. एखादी बारीक कुठली पण लहानातली लहान जरी आनंदाची गोष्ट घडली तरी ती आपण जगाच्या समोर व्यक्त करत असतो. इतर पूर्वी तर साधनं नव्हती, आत्ता साधनं झालेली आहेत. आपल्याला एखादी घटना घडली, आनंदाचा क्षण आला की सगळ्यात अगोदर आम्ही काय करतो? फोटो काढतो आणि स्टेटसला ठेवतो, पोस्ट करतो, फेसबुकला टाकतो, इंस्टाग्राम. कशा करता टाकलं? काही नाही, एकच कारण, आमचा आनंद जगाला कळावा, आम्हाला झालेला आनंद जगाला कळावा. हा जो माणसाचा स्वभाव आहे की नाही, त्या स्वभावाच्या अनुसारच सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगातून आपल्याला झालेला जो आनंद आहे तो जगाच्या समोर व्यक्त केला आहे. आणि त्याच्याकरिता सोन्यासारखी घटना घडली आहे, अमृतासारखी घटना घडलेली आहे असा शब्दाचा उच्चार करून ज्ञानेश्वर महाराजांनी आपला आनंद जगाच्या समोर व्यक्त केला आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि आनंद कसला व्यक्त केला आहे तर एका घडलेल्या घटनेचा आनंद व्यक्त केलेला आहे. आणि त्या घटनेमुळे ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलं आहे की सोनियाचा दिवस आजी अमृते पाहाला, म्हणजे त्या दिवसाला ज्ञानेश्वर महाराजांनी धन्यता दिली आहे. त्या दिवसाला ज्ञानेश्वर महाराज सोन्यासारखा म्हणतात, त्या दिवसाला ज्ञानेश्वर महाराज अमृता समान मानतात. हे का करतात? कारण ज्ञानेश्वर महाराजांना त्या दिवसाशी काही घेणं देणं नाही आहे, त्या दिवसाशी काही घेणं देणं नाही आहे. पण त्या दिवसात घडलेली जी घटना आहे की नाही, ती घटना इतकी अपूर्व आहे की त्यामुळे त्या दिवसालासुद्धा महत्त्व प्राप्त झालं आहे. नाहीतर दिवस काय सगळे सारखेच असतात. दिवसात काही फरक असतो का मला सांगा? दिवस सारखाच असतो. तो सारखाच दिवस उजाडतो आणि सारखाच दिवस मावळतो. त्यात काय फरक असतो? काहीच फरक नाही आहे. दिवसाचा जर आपण स्थूल मानानं विचार करायचा झाला, जर अगदीच फिजिकली त्याचा विचार करायचा झाला तर काय दिवसात वेगळं असतं सांगा ना? काहीच वेगळं नसतं. सूर्य सकाळी उजाडतो, सूर्य उजाडला की आपला दिवस उजाडतो. खरं तर सूर्य उजाडला की आपला दिवस उजाडतो असं म्हणायलापेक्षा उजाडला पाहिजे असं म्हटलं पाहिजे. सूर्य उगवला की आपला दिवससुद्धा सुरू झाला पाहिजे. पण सूर्याच्या बरोबर आपला सुरुवात होत नाही. सूर्य निघून गेल्यानंतर आपले 4-5 तास झाले की मग आपलं गुड मॉर्निंग होतं की नाही सांगा? हो म्हणत चला जरा. असं आपलं उशिरा, आपलं सूर्याच्या बरोबर होत नाही. पण आपलं सारखंच आहे. सूर्य उजाडला, दिवस उजाडला, दिवस झाला, त्याचे काय ते दिवसाचे तास असतील ते भरले, संध्याकाळी सूर्य मावळला, परत रात्र आली, हे चालूच आहे. दिवसामध्ये काय महत्त्व आहे? एखाद्या दिवसाला महत्त्व द्यावं असं दिवसाकडं काय आहे? त्या दिनाकडं काय आहे? काहीच नाही आहे. त्या दिवसाकडं असं काहीच वेगळेपण नसतं. मग तरीही एखाद्या दिवसाच्या संबंधानं आम्ही आनंद व्यक्त करतो आणि एखाद्या दिवसाच्या संबंधानं आम्ही दुःख व्यक्त करतो. ते दिवसामुळं नाही, त्या दिवसात घडलेल्या घटनेमुळं. त्या दिवसात काय घटना घडली त्या घटनेकडे पाहून आम्ही ठरवत असतो की आजचा दिवस चांगला म्हणायचा की आजचा दिवस वाईट म्हणायचा. हे घटनेवर अवलंबून आहे की नाही? मी तुम्हाला 2 उदाहरणं देतो. आपल्या घरी कॅलेंडर आहे, कॅलेंडर आहे. कदाचित बऱ्याच लोकांनी आत्ताच नवीन घेतला असेल.
कारण आत्ताच सुरुवात झाली आहे, बरोबर. सगळ्या लोकांनी आत्ताच परवाच्या दिवशी एक 27-28 तारखेला एकानं मला प्रश्न केला की बाबा काल मी याचा विचार करत होतो की कॅलेंडर कुठलं घ्यावं. मग मी त्याला सांगितलं तुझं काही मला माहिती नाही, पण मी काल निर्णय घेतला आहे की काल निर्णय घ्यायचा. बाबा आपण याचा आपल्या घरी दिनदर्शी काय की नाही आहे, कॅलेंडर प्रत्येकाच्या घरी आहे. त्या प्रत्येकाच्या घरच्या कॅलेंडरमध्ये प्रत्येक तारखा आहेत आणि त्या तारखांना काही काही ठिकाणी लाल आहेत, काही काळ्या आहेत. त्या तारखांच्या दिवशी त्या त्या ठिकाणी असलेले जे काही योग असतात ते लिहिलेले असतात, बरोबर. शुभ दिवस, अशुभ दिवस, योग, गुरुपुष्यामृत योग, अमुक तमुक सगळं काही लिहिलेलं असतं, बरोबर. असं समजा की एखादा दिवस अत्यंत शुभ दिवस आहे कॅलेंडरप्रमाणे, अत्यंत शुभ दिवस आहे असं समजा. कॅलेंडरने सांगितलं आहे की चांगला योग आहे, कॅलेंडरनं सांगितलं आहे की शुभ दिवस आहे, हे कॅलेंडरनं सांगितलं आहे. पण त्याच दिवसाला जर आपल्या जीवनात अत्यंत अघटित घटना घडलीच, अत्यंत दुःखाची घटना घडलीच, तर त्या दिवसाला शुभ मानायचा की मानायचा नाही सांगावं. तुम्ही काय म्हणाल? दिवस शुभ आहे पण तुमच्याकरता कसा आहे? अशुभ ठरला. का बरं? त्या दिवसावर अवलंबून नाही, त्या दिवसाला तुमच्या जीवनात घडलेल्या घटनेवर अवलंबून आहे. आमच्या जीवनात अघटित काहीतरी घडलं असं समजा की बाबा चांगला शुभ दिवस आहे पण आमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला, आणि आमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला, मग गाडीला काहीतरी खर्च आला, अमुक तमुक काहीतरी लागलं की आपण तो दिवस काय करतो? लक्षात ठेवतो. काय लक्षात ठेवला? अत्यंत वाईट दिवस म्हणून लक्षात ठेवला. हे त्याच्या घटनेवर अवलंबून आहे, बरोबर की नाही. गुढीपाडव्यासारखा चांगला दिवस समजा, आपण फक्त समजा गुढीपाडव्यासारखा चांगला दिवस असावा आणि चांगल्या दिवशी आपण नवीन गाडी घेतली असावी आणि घरी येता येताच आपणच कुठंतरी ठोकली असावी. आपण बऱ्याचशा व्हिडिओज पाहतो की नाही, ते काढतानाच ठोकतात, आपण बघितलं की नाही बरंच. मग आता ते चांगलं म्हणायचं की वाईट? दिवस भले चांगला आहे पण आमच्या जीवनात घटना वाईट घडली आणि म्हणून तो दिवस आमच्यासाठी कसा ठरला? वाईट ठरला. आता मी तुम्हाला दुसरं उदाहरण देतो. येत्या 14-15 तारखेला काय असणार आहे? मकर संक्रांत. त्याच्या पुढच्या दिवसाला काय म्हणतात? किंक्रांत. बरं, हा चांगला दिवस असतो की वाईट? कसा असतो? किंक्रांत कसा असतो? हा वाईट दिवस असतो. म्हणजे शक्यतो या दिवसाला कुणी चांगली कामं करत नाही, कुणीच चांगले. आमच्या घरातली तर अजून मला त्या दिवसाला कीर्तन पण घेऊ देत नाहीत. त्या दिवशी कीर्तन म्हणजे कीर्तनाला काही अडचण नाही आहे, पण कीर्तनाच्या निमित्तानं होणारा जो प्रवास आहे की नाही तो अजिबात करायचा नाही, म्हणून त्या दिवशी नाहीच म्हणतात. वाईट दिवस. कुठला? किंक्रांत. कुठला दिवस वाईट आहे? किंक्रांत हा दिवस वाईट आहे. पण तुम्ही असं समजा की इथलं शिबिर संपलं, परवा इथलं शिबिर संपलं आणि शिबिरावरून घरी गेलात की घरी गेल्यानंतर आपापल्या ठिकाणी आपापल्या शहरात तुम्ही गेले आणि कुणीतरी 5 कोटीच्या लॉटरीचं तिकीट काढलं. पुढच्या घटनेचा अंदाज बांधत चला तुम्ही. 5 कोटीच्या लॉटरीचं तिकीट काढलं आणि सुदैवानं किंक्रांतीच्या दिवशी तुम्हाला 5 कोटी रुपयाची लॉटरी लागली. आपल्यापैकी कोणाला? समजायला काय हरकत आहे? थोडंसं दाखवा तर लागल्यासारखं. 5 कोटीची लॉटरी लागली कुठल्या दिवशी? किंक्रांतीच्या दिवशी. मग आता तुम्ही ते पैसे घेणार की नाही? वाईट दिवस आहे. मी आधीच म्हटलो. कोणासाठी कसा आहे आम्हाला काही घेणं देणं नाही, पण किंक्रांतीचा दिवस पण आमच्यासाठी मात्र कसा ठरला? अतिशय चांगला ठरला. कारण आम्हाला काय लागली? कितीची? ते सांगा ना. मग 5 कोटीची लॉटरी आम्हाला लागली किंक्रांतीच्या दिवशी. किंक्रांत कशी आहे आम्हाला काही घेणं देणं नाही आहे, पण घडलेली घटना चांगली आहे ना, मग आमच्याकरता तो दिवस मात्र चांगला ठरला. याचा अर्थ काय आहे? दिवस चांगला की वाईट हे त्या दिवसावर अवलंबून नाही आहे. त्या दिवसात काय घटना घडते त्या घटनेवर आम्ही ठरवत असतो आमचा दिवस चांगला गेला की आमचा दिवस वाईट ठरला. विठ्ठला. ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगामध्ये जी घटना सांगितली आहे ती अत्यंत अपूर्व अशी घटना आहे. कारण ज्ञानेश्वर महाराजांच्या इतर सगळ्या अभंगांचा आपण धांडोळा घेतला तर आपल्याला असं कळून येतं की ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगामध्ये सांगितलेली जी घटना आहे ती अप्राप्य आहे किंवा त्याला योग असं म्हणता येतं. अनेक लोकांच्या जीवनामध्ये ती घटना घडतच नाही, कधीच घडत नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताच्या संबंधानं 2 प्रमुख गोष्टी आपल्या डोळ्यासमोर ठेवल्यात. एक भगवंताचं नाम आहे आणि दुसरं भगवंताचं रूप आहे. या 2 गोष्टी ज्ञानेश्वर महाराजांनी डोळ्यासमोर ठेवल्यात. आणि सगळ्यात पहिली गोष्ट ज्ञानेश्वर महाराज याच्याबद्दल आनंद का व्यक्त करतात?
कारण पहिलं जे तत्व आहे भगवंताचं नाम, त्या नामाच्याच संबंधानं आपल्याला असं चिंतन करता येतं की हे सुलभ जरी असलं तरी ते अनेकांच्या वाट्याला येत नाही. अनेकांच्या वाट्याला नामसाधना सुलभ जरी असली तरी ती अनेकांच्या वाट्याला येत नाही. जरी भगवान परमात्म्याचं नाव सुलभ आहे म्हणून जर आपण म्हणायचंच ठरवलं तर तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, तुका म्हणे सर्वाहुनी सोपे आहे. तुकाराम महाराज असं म्हणतात हे सोपे आहे, नुसतं सोपं नाही आहे, सर्वाहुनी सोपं आहे, हे सगळ्यांपेक्षा सोपं आहे. पण सगळेच जण घेत नाही, चहाणा तो धणी घेतो येथे. कुणीतरी एखादाच असा असतो की जो भगवंताचं भजन करतो. भगवद्गीतेनुसार सांगायचं झालं तर मनुष्याणाम सहस्त्रेषु कश्चित येतती सिद्धये यतताम अपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वता. कुणीतरी एखादाच हजारातून असतो की जो भगवंताचं भजन करतो. सगळ्यांच्या वाट्याला भगवान परमात्म्याचं भजन येत नाही, सगळ्यांची बुद्धी भगवंताच्या भजनाकडे जात नाही. असं जर असेल तर भगवंताचं भजन हे सगळ्यांच्या वाट्याला येत नाही. आपण ध्यानात घ्या. हरि बुद्धी जपे तो नर दुर्लभा, हरि बुद्धी जपे तो नर दुर्लभा, हरि बुद्धी जपे तो नर दुर्लभा, हरि बुद्धी जपे तो नर दुर्लभा. वाचेसी सुलभ राम कृष्ण, वाचेसी सुलभ राम कृष्ण, हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा, हरे मुखे म्हणा. वाचे सगळ्यांच्या वाट्याला ते येत नाही. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण. वाचेशी सुलभ हे जरी असलं तरी पण हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. ज्ञानेश्वर महाराजांचं आणि तुकाराम महाराजांचं वचन किती मिळतं जुळतं आहे. तुम्ही पहा ना, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, तसं ज्ञानोबराय म्हटले वाचेशी सुलभ हे सोपं आहे. पण तुकोबराय म्हटले शहाणा तो धणी घेतो येथे, आणि ज्ञानोबराय म्हणतात हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. हे या सगळ्या संतांची एक वाक्यता आहेच आहे. संतांची एक वाक्यता आहे, फक्त संतांचं सांगणारे जे त्यांच्यात एक वाक्यता नाही आहे. ही गंमत झाली अलीकडं. नाही तर संतांची एक वाक्यताच आहे. सगळे संत एकमुखानंच सांगत असतात, सगळे सारखंच सांगतात. हे अत्यंत सोपं आहे. पण सगळ्यांच्या वाट्याला ते येत नाही. म्हणजे भगवंताचं नावच मुखाला येणं पहिली गोष्ट, ही गोष्ट दुर्लभ आहे. हे अत्यंत दुर्लभ आहे. सहजासहजी प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. आणि मी अत्यंत गमतीनं एक गोष्ट सांगत असतो, माझा फार आवडतीचा दृष्टांत आहे. मी असं म्हणत असतो की हे प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही, पण आलंच तर परिणाम मोठा होतो. देवाचं भजन सगळ्याच्या वाट्याला येत नाही, पण आलंच तर परिणाम फार चांगला होत असतो. आणि हे कळण्याकरता मी एक खूप चांगला दृष्टांत, माझ्या फार आवडीचा दृष्टांत आहे. खूप तुम्ही कधी ऐकलं पण असेल. दोन भाऊ एकत्र राहायचे. हा दृष्टांत नाही आहे, ही सुरुवात आहे. ऐका. दोन भाऊ एकत्र, अलीकडे हे पण मोठ्या धाडसानं म्हणावं लागतं. दोन भाऊ एकत्र राहायचे. या वाक्याला किंमत आहे, वेटेज आहे. दोन भाऊ एकत्र राहायचे. मोठा भाऊ अजिबात भजन न करणारा आणि लहान भाऊ मात्र खूप भजन करणारा. लहान इतकं भजन करायचं, इतकं भजन, तो हरिपाठ म्हटला निघाला हरिपाठाला, काकडा म्हटला निघाला काकड्याला, जागर म्हटला निघाला जागराला. कुठं दिसलं तिथं भजन करायचा. भजनाची एक संधी सोडायचा नाही. पण मोठा मात्र कधीच भजनाला जायचा नाही. आणि याचं दुःख लहान्याला होतं. तो विचार करायचा काय भाऊ आहे म्हटले, कधीच भजनाला नाही, कीर्तनाला नाही, कधी रामकृष्णारी म्हणत नाही, काही नाही काही नाही काही नाही. त्यामुळे त्यानं विचार केला की याच्या मुखातून देवाचं नाव येईल असं आपण काहीतरी करू. ह्याला जर म्हटलं गावात सप्त्याला चल तर हा येणार नाही. त्यापेक्षा आपण करू, आपण जिकडं कीर्तनाला जातो, आपण जिथं भजनाला जातो, आपण ज्या मंडळामध्ये हरिपाठाला जातो, आपण ज्या मंडळामध्ये भजनाला जातो, आपण त्याच मंडळाला आपल्या घरी बोलवू. कशाकरता? काहीतरी हरिपाठ करण्याकरता. मी असं म्हणेन, आपण असं करू की आपण गुरुकुलातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना बोलवू. कशाला? हरिपाठाला. असं त्यानं ठरवलं. आणि त्यानं सगळ्यांना आमंत्रण दिलं की बाबा आपल्या घरी अमुक अमुक दिवशी या, संध्याकाळी हरिपाठ करू, रामकृष्णारीचं जप करू, नंतर थोडासा काहीतरी सत्संग करू, सगळ्यांची मी भोजनाची व्यवस्था करतो, पण तुम्ही या.
म्हणून मग त्यानं सगळ्यांना आमंत्रण दिलं. सगळेजण आले, भजन केलं, हरिपाठ केलं, रंगले, सगळं व्यवस्थित झालं, भोजनही व्यवस्थित झालं आणि निघाले. निघताना सगळे म्हणायला लागले, चला रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी येतो. वा वा, काय सुंदर कार्यक्रम झाला, काय चांगले गुलाबजाम बनवले होते, किती चांगलं जेवण झालं, रामकृष्ण हरीचं भजन चांगलं झालं, कोण म्हणतं हरिपाठ चांगला झाला, चाल चांगली झाली. निघाले सगळे. त्यात एक साधू महात्मा आले होते. त्यानं त्या यजमानाकडे बघितलं आणि त्याला म्हटलं, का रे, आम्ही आल्याचा तुला आनंद झाला नाही काय? तर म्हटलं, नाही महाराज, असं का होईल? तुम्ही आल्याचा फार आनंद झाला, पण तुझ्या तोंडावर दिसत नाही ते. त्या आमचा आनंद ते चेहऱ्यावर दिसला पाहिजे की नाही, चेहरा कसा असा टवटवीत असला पाहिजे की नाही, प्रसन्न असला पाहिजे, तसं काही दिसत नाही म्हणे. तर म्हटलं, महाराज काय आहे, हे सगळं ज्याच्याकरता केलं होतं ते झालंच नाही म्हणे. म्हटलं, काय झालं नाही? अहो, तो मोठा भाऊ माझा कधीच भजन करत नाही, त्यानं भजनाला यावं असं वाटत होतं, म्हणून हा सगळा उपद्व्याप केला होता, पण तो आलाच नाही याचं मला दुःख आहे, म्हणून ती थोडीशी नाराजी माझ्या चेहऱ्यावर दिसत असेल. साधू महात्मा म्हटलं, मग तो आता कुठं आहे? तर म्हटलं, वरच्या माडीवर. काय करत असेल? तर म्हटलं, काही करत असेल, पण भजन करत नसेल इतकं नक्की आहे म्हटले. भजन करत, आपण जर त्याला भेट घेतली तर हरकत नाही, पण न घेतलेलं बरं आहे, नाही भेटलो तर बरं आहे. म्हटलं, असं का बरं? अहो, तो फार फटकळ तोंडाचा आहे, म्हणजे काही बोलतो. हरकत नाही, आपण भेटायला काय हरकत आहे? अहो, तो वेडं वाकडं बोलेल तरी पण चालेल, अहो नको नको ते बोलेल, बोलला तरी चालेल, अहो तो शिव्या देईल, दिल्या तरी चालतील. साधू महाराज म्हटले, शिव्या दिल्या तरी चालतील, काय फरक पडणार आहे, लोक काय कमी देतात, त्याच्या योगदान वाढतील, दुसरं काय होणार आहे म्हटले. आपण काही हरकत नाही, भेटायला काय हरकत आहे, चला जाऊ. म्हणून दोघे जण वर गेले, दरवाजा ठेवला, दार उघडा. त्यानं दार उघडलं. दार उघडल्यावर त्याला हे साधू महाराज दिसले आणि त्याला पाहिल्यानंतर त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. तो म्हणायला लागला, मग काय, माझ्या भावानं बोलवून आले लगेच चालत, काय बोंबलायचं ते बोंबलले, टाळबिळ कुठले, फुकटचं खाल्लं झालं, निघानं म्हटले. आता वाईट बोलला. त्या लहानाला फार वाईट वाटलं. तर म्हटलं, महाराज मी आधीच सांगितलं होतं तो चांगलं बोलणार नाही, चला बरं आता तुम्ही, हे मला अपमान पाहवत नाही. तर म्हटलं, मग आता बोललाच आहे ना वाईट, आपलं काम तर आपण करून घेऊ. म्हटलं, असलं काम तरी कसलं आहे तुमचं नेमका? तर म्हटलं, तू थांब जरा म्हटलं. मग ते त्याच्याजवळ गेले. त्याला म्हणायला लागले, बरोबर बोललास तू, तुझ्या भावानं बोलवलं म्हणून आलो, काय ते हरिपाठ वगैरे केला म्हटलं, आम्ही जेवलो पण चांगलं, फुकटचं व्यवस्थित जेवलो, तुझ्या भावानं दिलं, व्यवस्थित जेवलोय, पोट भरलंय, निघणारच होतो. इतक्यात मला तुझी आठवण आली की तुझ्याकडे एक काम आहे. तो म्हटला, बघा महाराज, उगाच काहीतरी थापा मारू नका, असं तो म्हटला. उगाच काहीतरी थापा मारू नका म्हणे, काय तुमची माझी ओळख नाही, पाळख नाही, परिचय नाही, काही नाही, काही नाही, तुम्हाला काय माझी आठवण पडली, तुमचं काय माझ्याकडे काम आहे? एक काम आहे म्हणे. काय काम आहे, पटकन बोला. म्हटलं, एक माझं काम असं आहे की मी जाणार आहे लगेच, एकदा रामकृष्ण हरी म्हण की मी जातो लगेच. म्हटलं, बघा महाराज, अनेक लोक इथं आले, हे प्रयत्न केले, कोणाला काही ते शक्य झालं नाही, आणि तुम्ही पण या भानगडीत पडू नका. भानगड ही भानगड हे लोकांचं फार गमतीचं असतं. ते म्हणतात, मग काय तुम्ही दिसले नाही त्या दिवशी गावात? आपण सप्त्याच्या भानगडीतच नाही, म्हणजे सप्ताह भानगड, तुम्ही जे करता ते बरं आहे. तर म्हटलं, तुम्ही त्या भानगडीत पडू नका, तुम्ही निघा. म्हटलं, एकदा रामकृष्ण हरी म्हण ना. म्हटलं, नाही मी म्हणत नाही. एकदा रामकृष्ण हरी म्हणतच नाही. एकदा रामकृष्ण हरी म्हणताच येत नाही. एकदा रामकृष्ण हरी म्हणताच येत नाही. एकदा रामकृष्ण हरी म्हणायला काय हरकत आहे? म्हटलं, म्हणताच येत नाही. अरे एकदा म्हणताच येत नाही. साधूनं विचारला, अरे काय म्हणता येत नाही? तो आपल्यापेक्षा हुशार. तो म्हटला, तुम्ही जे म्हणतात ते मला म्हणता येत नाही. तुम्ही म्हणतात ते मला म्हणता येत नाही. साधू म्हटला, आता गंमतच आहे बाबा, प्रयत्न करून बघितला, एक युक्ती लढवली, हे आपली काही यशस्वी झाली नाही. मग आता हे यशस्वी नाही झालं, मग काय करायचं? साधू पैलवान होता, अगदी पैलवान होता. इतक्या आशेनं माझ्याकडे बघू नका, माझ्यासारखा अजिबात नव्हता. एकदम असा धडधाकट व्यवस्थित. साधूनं त्याला असं जवळ घेतलं, त्याचा हात हातात घेतला, एक पाय त्याच्या पायात अडकवला, खांद्याला धरलं, असा घेतला आणि खाली पाडलं आणि त्याच्या छातीवर बसला. आणि छातीवर बसून साधू म्हण रामकृष्ण हरी. तो विचार करायला लागला, ही कुठली पद्धत आहे? अरे हे पहिल्यांदाच बघितलं. म्हटलं, असं काही कुणी आजपर्यंत रामकृष्ण हरी म्हणायला लावलं? म्हण रामकृष्ण हरी म्हण. म्हटलं, वा, म्हणत नाही. म्हण एकदा रामकृष्ण हरी म्हणतच नसतो. एकदा रामकृष्ण हरी म्हणताच येत नाही. साधूनं त्याची अशी कॉलर दिली, म्हण रामकृष्ण हरी, तर जीव घेईन तुझा. हे विचार करायला लागला, हे बहुतेक सटकलेलं आहे. आणि जर आपण हे सांगतो ते म्हटला नाही, तर बहुतेक आपला हा जीव घेईल. ते जीव जाण्यापेक्षा काय सांगतो ते म्हटलेलं बरं आहे. म्हणतो, म्हण
म्हणतो अरे म्हणतो ना वेळ तर द्या म्हटलं. म्हणतो म्हटल्यानंतर हा म्हणतो ऐका, बोलतो रामकृष्ण हरी. म्हटला तो रामकृष्ण हरी. साधूला लगेच बरं वाटलं. लगेच त्याला असं उठवलं, त्याचं शर्ट वगैरे व्यवस्थित केलं. बस माझं इतकंच काम होतं. साधू निघून गेला. तो परत कधी भजनाला गेला नाही, काही नाही. बरीच वर्ष गेली आणि त्याचं वय भरलं. तो मेल्यानंतर यमदूत त्याला घ्यायला आले. उचलून यमसदनाला नेलं. चित्रगुप्तानं याचं रजिस्टर काढलं, तपासलं. सगळ्या लाल शेरा लाल सगळं वाईट केलंय. सप्त्याला नाही, भजनाला नाही, नामस्मरणाला नाही, काही नाही. ते फक्त एक मात्र हिरवी शेरा होती. कसली? रामकृष्ण हरीची. म्हटलं एक काम करा, आधी असं वाटत होतं की याला नरकात टाकलं पाहिजे, पण एवढं एकदा रामकृष्ण हरी बघून बहुतेक आपल्याला याला नरकात टाकता येणार नाही. म्हटलं मग नरकात नाही तर कुठं फेकायचा? यमदूतानं सांगितलं, चित्रगुप्तानं सांगितलं नरकात टाकता येणार नाही हे मला माहिती आहे, पण कुठं टाकायचं हे मला माहिती नाही. यमदेवाला विचारावं लागेल. यमराजाला विचारलं कुठं फेकायचा. यमराजानं सांगितलं एकदा रामकृष्ण हरीचा आपल्याला माहिती नाही. 1 माळेचा जप मी सांगितला असता, 11 माळेचा जप सांगितला असता, अनुष्ठान पुरस्चरण सांगितलं असतं. ते एकदा रामकृष्ण हरीचं आपल्याला काही कळत नाही. बहुतेक हे आपल्याला ब्रह्मदेवाला विचारावं लागेल, ते आपल्याला सांगतील. मग ब्रह्मदेवाकडे चला, सगळे ब्रह्मदेवाकडे चला. सगळे ब्रह्मदेवाकडे जायला लागले आणि याला म्हटलं चल ब्रह्मदेवाकडे जायचं आहे. तो तिथं पण आयटीत म्हणायला लागला तुम्हाला गरज असेल मला घेऊन चला, मला काही घेणं देणं नाही. अरे यमराज म्हणायला लागला अरे बाबा जाऊ दे, काय ते लवकर आटपा, आपल्याला वेळ कमी आहे. लवकर आटपा म्हटले. मग काय करा, एक पालखी तयार करा, याला पालखीत बसवा. चला बरं, पालखी तयार केली. हा पालखीत बसला. यमदूत, यमराज, चित्रगुप्त हे तिघे चालत आणि हा एकटा बस पालखीत. आणि ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला म्हणायला लागले की असं काम आहे, तुमच्याकडे आलोय. एकदा रामकृष्ण हरी म्हटलंय, याला काय फळ द्यायचं आहे? ब्रह्मदेवानं सगळं तपासलं. आणि ब्रह्मदेव म्हणायला लागले कसं आहे, मला असं वाटतं बहुतेक मला फक्त निर्मितीचंच जमतं, संहाराचं आपल्याला काही कळत नाही. ते महादेवाला जाऊन विचारावं लागेल. मग आता काय करायचं, आपण सगळ्यांनी महादेवाकडे जायचं. महादेवाकडे जायला हे सगळे चालत आणि तो एकटा. एवढं तुम्ही लक्षात ठेवा, बाकीचं सगळं मागचं पुढचं मी म्हणतो. ते गेले ब्रह्मदेवाकडून महादेवाकडे गेले. महादेवानं विचारलं काय बाबा काय कशा करता आलात? एवढ्या करता आलो. ह्यानं एकदा रामकृष्ण हरी म्हटलंय, त्याला कुठं टाकायचं जरा सांगता काय? संहाराचं खातं तुमच्याकडे आहे ना, जरा करा बरं, काय नियोजन कसं करता येतं? महादेवानं सांगितलं आपल्याला सगळं कळतं. या एकदा रामकृष्ण हरीचं मला काहीच कळत नाही. एकदा रामकृष्ण हरीचं ते ज्याचं नाव आहे त्याला विचारू. म्हणून ते भगवान विष्णूकडे जायला निघाले. सगळेजण भगवान विष्णूकडे आखी दिंडी चालत, फक्त हा एकटा पालखीत. आणि विष्णुदेवाच्या पुढ्यात हे सगळे उभे राहिले. तेव्हा भगवंतानं सगळ्यांना विचारलं का रे बाबा कशा करता आलात सगळे? ब्रह्मदेवानं सांगितलं आम्ही सगळे याच्याकरता आलोय, हा जो पालखीत बसलाय खिराय ह्याला यमराजानं उचलून घेऊन आलाय. एकदाच रामकृष्ण हरी म्हटलाय, त्यामुळे याला कुठं टाकायचं तेवढं सांगा. एकदा रामकृष्ण हरीचं फळ काय असतं हे आम्हाला माहिती नाही, जरा सांगता काय? सांगता म्हटल्यानंतर विष्णू भगवंत हसायला लागले. अरे काय म्हटलं तुम्ही अजून फळ विचारता? अरे अजून फळ विचारता? तुम्ही सगळे चालत आहेत आणि तो एकटाच पालखीत आहे, अजून काय फळ विचारता? म्हटले अजून काय फळ विचारता? त्यानं एकट्यानं पालखीत बसून ब्रह्मा विष्णू महेश आणि यमराज म्हणजे धर्म हे चौघांचं दर्शन पालखीत बसून घेतलंय, अजून काय फळ विचारता? हे एकच फळ नामस्मरणाचं आहे म्हटले. मग इतकं फळ जर रामकृष्ण हरीचं मिळत असेल तर ते का घेऊ नये मला सांगा? घेतलं पाहिजे की नाही? प्रत्येकानं घेतलं पाहिजे. एक 5 मिनटं तरी आपण रामकृष्ण हरीचं भजन केलं पाहिजे, नक्की भजन केलं पाहिजे. आणि ते जे भजन आहे की नाही ते दुर्लभ आहे, प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे जर इतकं दुर्लभ आहे आणि प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही तर माझ्या जीवनातलं एक सौभाग्य काय?
सोन्याचा दिवस आजी अमृते पाहाला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. नाम आठविता आणि रूपी प्रगट पै झाला, याच्यामध्ये दोन शब्द महत्त्वाचे आहेत. एक आठविता आणि दुसरा प्रगट झाला. आठविता म्हणजे काय केलं, स्मरण केलं. आणि प्रगट झाला म्हणजे काय झालं, डोळ्यासमोर आला. आत्तापर्यंत जे डोळे बंद करून दिसत होतं ते आता डोळ्यासमोर पण दिसायला लागलं. नामस्मरण केलं म्हणजे काय केलं, स्मरण केलं. डोळे बंद करून आम्ही तो देव पाहण्याचा प्रयत्न केला. डोळे बंद करून देव पाहण्याचा प्रयत्न केला असं म्हणावं लागतं, कारण डोळे बंद केल्यानंतर पण देव दिसेलच असं नाही. देव दिसेलच असं नाही. मला सांगा ना, डोळे उघडे असतानाच दिसतं की डोळे बंद केल्यानंतर पण दिसतं? डोळे बंद केल्यानंतर पण दिसतं. आता मला अजून जरा खोल सांगा, डोळे उघडे असताना जास्त दिसतं की डोळे बंद केल्यावर जास्त दिसतं? बस असं म्हणत चला. डोळे बंद केल्यावर जास्तीचं दिसतं. डोळे बंद केल्यावर जास्त दिसतं आपल्याला. प्रयत्न करा बरं डोळे बंद करून देव पाहण्याचा. फार प्रयत्न करावे लागतात, फार प्रयत्न करावे लागतात. ज्ञानोबराय म्हणतात आम्ही स्मरण करतो म्हणजे त्या भगवंताला आम्ही पाहण्याचा प्रयत्न केला. ज्याचं नाव घेत होतो तो डोळे बंद करून दिसत होता, पण आज उघड्या डोळ्याने म्हणजे डोळे उघडे झाल्यानंतरही तो समोर प्रगट झाला की नाही, प्रगट झाला, सगुण आमच्या डोळ्यासमोर आला. आणि हे प्रगट होण्याचा जो आनंद आहे तो ज्ञानेश्वर महाराजांनी व्यक्त केला. नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. नामाचं स्मरण केलं आणि तो डोळ्यासमोर उभा राहिला. आणि डोळ्यासमोर उभा राहणं हे ज्ञानेश्वर महाराजांना सगळ्यात चांगली घटना वाटली. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात दिवस कसा आहे, सोनियाचा दिवसाची अमृते पाहाला. याच्यामध्ये दोन उपमा दिलेल्या आहेत. एक सोन्याची उपमा दिली आहे आणि दुसरी अमृताची उपमा दिलेली आहे. तुम्ही चुकूनही असं म्हणू नका की तुम्ही मुद्दामून हा अभंग निवडला आहे, असला माझा काही तात्पर्य नाही बरं का. जाऊ द्या, म्हणून मी इकडंच बघून बोलतो असं. सोन्याचा दिवस आजी अमृते पाहाला. दोन उपमा दिलेल्या आहेत. एक सोन्याची उपमा आहे आणि दुसरी अमृताची उपमा आहे. मग आता सोन्याची आणि अमृताची या दोन उपमा आहेत आणि नाम आणि रूप हे दोन घटक आहेत. सोनं आणि अमृत ह्या दोन उपमा आहेत आणि नाम आणि रूप हे दोन घटक आहेत. आणि हे जोडायचंच झालं ना, हे जोडायचंच झालं तर ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, आम्ही जे आमच्या अंतःकरणात जे नाम होतं की नाही ते कसं आहे, ते अमृतासारखं आहे. आणि आमच्या डोळ्यासमोर जे रूप आलं ना ते रूप कसं आहे, सोन्यासारखं आहे. विठ्ठला विठ्ठला. भगवंताचं रूप कसं आहे, सोन्यासारखं आहे. सोन्यासारखं म्हणजे सोनं म्हणजे कसं, सुंदर. सोनं म्हणजे सुंदर, सोनं म्हणजे चकचकीत, सोनं म्हणजे प्रकाशित, सोनं म्हणजे आनंद देणारं असं आहे की नाही. सोन्याचा आनंद आहे की नाही मला सांगावं, सोन्याचा आनंद आहे की नाही सांगा मला सांगा. आता कीर्तन झाल्यानंतर तुमच्यापैकी कोणीतरी मला जर समजा 1 तोळ्याची अंगठी माझ्या हातात घातलीच आता समजा, तर मला आनंद होईल की नाही? तुम्ही एवढे का चिंता करताय? असलं काहीच नाही, हे उदाहरण चालू आहे फक्त, हे उदाहरण आहे. कुणीतरी बरं ते जाऊ द्या, चला मी उलटं उदाहरण देतो. जर मी तुम्हा प्रत्येकाला 1 अंगठी दिली तर आता कसे हसले बघा दादा. आता असं नाही, सोनं आहे म्हटल्यानंतर आनंद आहे की नाही, आनंद आहे. सोन्याचा आनंद भरपूर, सोनं घालण्याचा आनंद असतो बरोबर. मग ते सोनं हे आनंद रूप आहे. सोनं हे सुंदर आहे. सोनं हे सुंदर, एखाद्या अवयवाला सुंदर करण्याकरता आपण जे अलंकार घालतो ते कसले आहेत, सोन्याचे आहेत की नाही. कोणताही एखादा अवयव घ्या की नाही, आपण अंगठी हातात घातली, बोटात घातली म्हणजे कशाला, ते त्याचं सौंदर्य वाढवायला बरोबर. म्हणजे सोनं आणि सौंदर्य हे पण जवळचं समीकरण आहे. सोनं म्हणजे आनंद आहे, सोनं म्हणजे सौंदर्य आहे बरं. सोनं म्हणजे दुसरी गोष्ट पवित्रता आहे. अशा त्या सोन्याच्या सगळ्या गुणांकडे पाहाल ना तर त्याच्यापैकी मला वाटतं सोन्याच्या ठिकाणी असलेलं सौंदर्य हे आपल्याला भगवंताच्या ठिकाणी, भगवंताच्या रूपाच्या ठिकाणी लावता येतं. भगवंताचं रूप हे कसं आहे, हे सोन्यासारखं आहे की नाही. देवाच्या रूपाच्या संबंधानं बोलायचं ठरलं पुष्कळ बोलता येईल आणि पुष्कळ प्रमाणात देता येतील, आपल्याला तेवढं खोल जायचं नाही आहे. पण पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती
रत्नकिळ फाकती प्रभा, हे जे ज्ञानोबारायांनीच केलेलं वर्णन आहे ते भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं सुंदरतेचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे सोनं म्हणजे सौंदर्य घ्या आणि नाम म्हणजे अमृत घ्या. नामाचं आणि अमृताचं समीकरण कायमच लावलं जातं की नाही. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबाने घे. आपण नेहमीच म्हणतो की नाही, देवाचं नाव कसं आहे, अमृत आहे. अमृत म्हणजे कसं आहे, गोड आहे. अमृताची चव कशी आहे, गोड आहे. अमृत कधी तुम्ही प्राशन केलं आहे का हो? प्राशन केलं आहे का कधी कोणी? नाही केलं. मग चव कशी आहे? गोड आहे. कशावरून? मग प्राशन तर केलं नाही, मग चव गोड कशावरून सांगायची? कशावरून? काही नाही, संतांच्या वचनावरून सांगायची. कसे काय? अमृताहुनी, अमृतापेक्षा नाम गोड आहे असं जर संत म्हणत असतील, अमृतापेक्षा नाम गोड आहे असं जर संत म्हणत असतील, तर याचा अर्थ अमृत सहजच कसं आहे, गोडच आहे की नाही. तुम्ही लावून घ्या ना. ज्या अर्थी अमृतापेक्षा नाम गोड आहे हे संतांनी सांगावं, त्या अर्थी अमृत हे नक्की, भगवंताचं नाम हे नक्की गोड आहे. अमृत हे गोड आहे. भगवंताच्या नामाकडे माधुर्य सुद्धा लावलं जातं. महाराज बोलतात की नाही, नाम गोड नाम गोड पुरवी कोण सकळाई, पुरवी कोण सकळाई, पुरवी कोण सकळाई. नाम गोड पूर्वी गोड सगळं हे. त्यामुळे अमृताच्या ठिकाणची गोडी नामाकडं लावा आणि सोन्याकडचं सौंदर्य रूपाकडं लावा. असं जर आपण सांगड घातली तरी सोनियाचा दिवस आजी अमृते पहाला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. विठोबा रखो माये. सोनियाचा दिवसा जे अमृते पहाला, नाम आठविता रूपी प्रगट पै झाला. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, अनून विसंबे हरी जगत्रय जीवना. दुसऱ्या चरणामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्या चरणात जो योग प्राप्त झाला, दुसऱ्या चरणात त्याच्या क्षेमाची मागणी केलेली आहे बरं का. योग म्हणजे काय? जे अप्राप्त असतं ते प्राप्त होणं याला योग म्हणतात. अप्राप्तस्य प्राप्तव्यम योग हा. आणि क्षेम कशाला म्हणतात? प्राप्त झाल्याचं परिपालन करणं, वृद्धिंगत करत राहणं याला क्षेम म्हणतात. प्राप्तस्य परिपालनम इति क्षेमः. या दुसऱ्या चरणात क्षेमाची मागणी केली आहे. पहिल्या चरणात रूप दिसलं, आता दुसऱ्या चरणात काय म्हटले? गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना. ध्यान लागावं म्हणजे जे रूप पाहिलं आहे आता त्याच्याकडं आमचं ध्यान लागलं पाहिजे, रूपाकडं आमचं ध्यान लागलं पाहिजे. मी तर म्हणेन रूपाकडं ध्यान लागलं पाहिजे आणि सध्या तरी आमचं रूपाकडं ध्यान राहिलं पाहिजे. ध्यान राहिलं पाहिजे आपलं रूपाकडं, भगवंताच्या भजनाकडं ध्यान राहिलं पाहिजे. ज्ञानोबराय म्हणतात, गोपाळा रे तुझे ध्यान लागो म्हणा, अनून विसंब्य हरी जगत्रय जीवना. जगत्रय जीवना हरी हे भगवंताकरिता वापरलेली सगळी विधानं आहेत. मग आम्ही तुम्हाला क्षणभरसुद्धा विसरणार नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तनु मनु शरण विनटलो तुझे पायी. आम्ही तुला शरण आलो. कसे शरण आलो? तनु मनु शरण विनटलो तुझे पायी. शरण येत असताना कसं आलो? सर्वांगानं शरण आलो, सर्व भावानं शरण आलो. कारण अशा पद्धतीनं भगवंताला शरण गेलं पाहिजे. मला शरण या हे भगवंतानंच सांगितलेलं आहे. माम एकम
शरणं व्रज, तुम्ही मला फक्त सर्व धर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज, तुम्ही फक्त मलाच शरण या. पण शरण येत असताना कसे शरण या? फक्त एक शेवटची पद्धत सांगतो आणि थांबतो. कशी शरण या? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिघ. काय काय शरण कसं जायचं असतं? अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिघ. हा देवोनिया प्रत्येकाच्या ठिकाणी लावायचा. अहम देवोनिया शरण रिघ, वाचा देवोनिया शरण रिघ, चित्त देवोनिया शरण रिघ आणि अंग देवोनिया शरण रिघ. या चारही गोष्टी समर्पित करायच्या आणि मग शरण जायचं. म्हणजे सर्व भावाने शरण जायचं. तनु मनु शरण विनटलो तुझे पायी, बाप रखुमा देवी वरा वाचोनी अनु नेणे काही. आता एक अशा पद्धतीनं शरण गेलो की भगवंत सोडून दुसरं कोणताच विषय आमच्या अंतःकरणाला येत नाही. म्हणजे भगवंत सोडून दुसरा कोणताच विषय अंतःकरणाला येऊ नये. आता उलट जातो बरं का मी. भगवंत सोडून दुसरा कोणताच विषय अंतःकरणाला येऊ नये म्हणून सर्वांगानं शरण जायचं. सर्वांगानं शरण जाता यावं याच्याकरता भगवंताला विसरायचं नाही. भगवंताचा विसर होऊ नये म्हणून कायम त्याचं रूप ध्यानात ठेवायचं. कायम रूप ध्यानाला राहावं याच्याकरता भगवंताचं नाम घ्यायचं. आणि असं नाम घेऊन पुढची प्रक्रिया घडली की मग आपल्याला सुद्धा म्हणता येईल, सोनियाचा दिवस आजी अमृते पाहाला. ज्ञानेश्वर बापर तनुमनु शरण विनटलो तुझे पायी, बाप रखुमा देवीवरा वाचोनी अनुनिर्णय काही. गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, अनुन विसंबे हरे जगत्रय जीवना. झालेली कीर्तनरूपी सेवा सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी विनम्र भावाने नतमस्तक होतो समर्पित करतो. आपण सगळी मंडळी या ठिकाणी आज उपस्थित झालेलो आहोत. कीर्तन गुरुकुलाच्या ह्या त्रिदिवसीय शिबिरातील ही पहिल्या दिवसाची पहिल्या सत्रातली पहिली कीर्तन सेवा आहे. आणि अशी ही पहिली कीर्तन सेवा करण्याची आज्ञा मला हरिभक्तिपरायण आदरणीय सचिनदादा महाराजांनी दिली. आणि म्हणून त्यांच्या आज्ञेनं मी इथं उभा राहिलो आणि आपल्यासमोर कीर्तन काहीतरी सादर केलं. झालेली ही सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित करतो. आपण सगळीच मंडळी मोठ्या प्रेमानं या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की आपण हे 3 दिवस सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपाछत्राखाली राहणार आहोत. मला वाटतं एवढं एकच कारण पुरेसं आहे आपल्याला सोनियाचा दिवस आजी अमृते पाहाला हे म्हणण्याकरता. हे नाही, 3 दिवस आपण ज्ञानोबरायांच्या सान्निध्यात आहोत. इथं काय होईल, कसं होईल, कसं करायचं, कुणी करायचं, अशा चिंता आम्हाला फार लागल्या होत्या. पण नंतर जेव्हा आम्हाला एक असा स्पर्श माझ्या मनाला झाला, अरे आपण माऊलींच्या सान्निध्यात आहोत, माऊलींच्या छत्राखाली आहोत म्हटल्यानंतर आपल्याला कोणतीच चिंता करण्याची आवश्यकता नाही. आपली आईच इतकी श्रीमंत आहे की आपल्याला कुठलीच चिंता करण्याची गरज नाही. आई आपली इतकी श्रीमंत आहे, इतकी श्रीमंत आहे की जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. मी गमतीनं म्हणत असतो की आमची आई इतकी श्रीमंत आहे की आत्तापर्यंत पिंपळच सोन्याचा होता, आता कळस पण सोन्याचा झाला आहे. इतके श्रीमंत आहोत आपण सगळे. आणि ज्ञानाच्या बाबतीत तर आपण सगळीच मंडळी ज्ञानोबरायांच्या दृष्टीनं अत्यंत श्रीमंत आहोत. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपाछत्राखाली आपण सगळी मंडळी उपस्थित झालो. या शिबिराची असलेली वाटचाल आपण यथार्थ पद्धतीनं करतो आहोत. आणि त्याचाच एक भाग महत्त्वाचा अंग म्हणून या शिबिराची योजना इथं आळंदीमध्ये झाली. आपण सगळी मंडळी इथं उपस्थित झालात. हिरिरीनं याच्यामध्ये भाग घेतो आहोत. व्यवस्थित पद्धतीने पुढे जातो आहोत. तुम्हा सगळ्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. इथून पुढं आता लगेच सगळ्यांची भोजनाची व्यवस्था आहे. आणि त्यानंतर 2 ते 4:30 बरं किती वेळ आपली 2:30 ना 2:30 ते 4:30 या वेळामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायावर सार्थ निरूपण होणार आहे. आणि ती सार्थ निरूपणाची सेवा हरिभक्तिपरायण आदरणीय सचिनदादा महाराज पवार यांच्या पवित्र मुखारविंदाद्वारे समर्पित होईल. फक्त मी हे मुद्दामून एवढ्याकरता बोललो की आपल्याकडे मध्ये एक तासाची वेळ आहे, 1-1.25 तासाची वेळ आहे. हे भोजन आटोपल्यानंतर ज्यांच्याकडे ज्ञानेश्वरी नाही आहे, इथं जागीच कुठेतरी गेलात तरी ज्ञानेश्वरी मिळेल.
इथे कुठल्या पण चौकात इथं जागीच गेलो तरी मिळेल. मग पटकन ती ज्ञानेश्वरी उपलब्ध करून घ्यायची, जेणेकरून त्या पारायणाच्या वेळेला आपल्याला काही अडचण येणार नाही. म्हणून सगळ्यांनी ज्ञानेश्वरी उपलब्ध करून घ्यायची आणि आपापल्या पद्धतीनं सेवा करायची. झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित करतो. माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. या सेवेनंतर 2 मिनटं आदरणीय दादा बोलतील आणि त्याच्यानंतर भोजनाची सुट्टी होईल. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.